बातमी पुण्यात नाही येते। पुणे शहरासह जिल्ह्यात 3 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका कमी होऊन ढगाळ वातावरण निर्माण होत आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळालंय। पुणे शहरासह जिल्ह्यासह किमान तापमान हे वाढलंय, मात्र दिवसभर हवेत गारवा जाणवतोय, त्यामुळे थंडी जाणवतेय। दरम्यान पुणे जिल्ह्यात गुरुवार ते शुक्रवार या 3 दिवसात पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवलाय। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, त्यामुळे तिकडून संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण पसरतंय। तसंच उत्तर भारतातून शीतलहरी येत आहेत, त्यामुळे थंडी आणि पाऊस असं वातावरण कायम राहणार आहे। बातमी शेतकऱ्यांसाठी तसंच सर्वसामान्यांसाठी आता महत्त्वाची आहे। वर्ष अखेरीसह राज्यात पाऊस धुमाकूळ घालण्याची आता शक्यता आहे। जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। राज्यातील थंडी कमी झाली असून येत्या काही दिवसात तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे। पुढील 4 दिवस डिसेंबरला हवामान विभागानं काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिलाय। 26 तारीख आणि 27 तारखेला या 2 दिवसात राज्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली। काही ठिकाणी तो हलका पाऊस असेल। 26 तारखेला बऱ्याच अंशी तो उत्तर मध्य महाराष्ट्र म्हणजे नंदुरबार, धुळे, नाशिक या सर्व भागामध्ये असण्याची शक्यता आहे। आणि 27 तारखेला तो उत्तर मध्य महाराष्ट्र म्हणजे त्याच्यामध्ये मग वरचे जिल्हे आणि मग पुणे घाट भाग या भागामध्ये पण त्याच्या प्रकारची शक्यता आहे। अलर्ट काय देण्यात आलेला आहे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 26 डिसेंबर धुळे, नंदुरबार, जळगाव इथं पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। नाशिक, संभाजीनगर इथंही पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। 27 डिसेंबर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम। 28 डिसेंबरला जळगाव, नाशिक, नगर इथं पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। संभाजीनगर, जालना, बीड, अमरावतीत पुन्हा पाऊस बरसेल। गोंदिया, नागपुरातही पावसाची शक्यता आहे। पुढची बातमी कल्याणमधून अतिशय संतापजनक अशी बातमी, कारण कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणात पोलिसांनी नराधम विशाल गवळीला त्याच्या 3ऱ्या पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत। नेमकं काय हे प्रकरण पाहूया। कल्याणच्या नराधमाला बायकोची साथ। अशा लोकांना जगण्याचा अधिकार नाहीये। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या। आमचाही प्रयत्न असेल की ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी आणि कठोरात कठोर शिक्षा मिळावी। विशाल गवळीला शेगावातून बेड्या। जर कायद्याने नाही खुडलं ना तर आम्ही त्याचं जीवन खुडायला तयार आहोत। बदलापुरातील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार घटनेची पुनरावृत्ती कल्याण पूर्व परिसरातल्या चक्की नाका भागात घडली आहे। एका 12 वर्षाच्या मुलीचं अपहरण आणि लैंगिक अत्याचार करून भिवंडी तालुक्यातल्या बाबगावात हत्या करण्यात आली। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं कल्याण हादरून गेलंय। या हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधार विशाल गवळीला बुलढाणा जिल्ह्यातील शेगावातून तर त्याची पत्नी साक्षी गवळीला कल्याण शहरातून अटक करण्यात आली आहे। घटनेनंतर कल्याणमधील नागरिक आक्रमक झालेत। या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी निषेध मोर्चा काढला। आरोपी विशाल गवळीला फाशीची शिक्षा द्या, बदलापूर प्रमाणे विशाल गवळीचं एन्काउंटर करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे। ज्या माऊलीच्या लेकीवरती जो अन्याय झालेला आहे त्याचा बदला जो आहे तो इथे कल्याण पूर्वचे नागरिक सर्व पक्षीय मिळून हाकार उडेल। तर आमच्या पोलीस बांधवांकडनं एवढीच इच्छा आहे आमची की आम्हाला न्याय मिळवून द्या, त्याला फाशीची शिक्षा लवकरात लवकर व्हावी। त्याला या जगातून आम्हाला या ठिकाणी नाहीसं झालेलं पाहिजे, एवढीच कठोर शिक्षा आमच्या मनामध्ये या ठिकाणी एक माता म्हणून निर्माण झालेली आहे की त्याला पुन्हा जगण्याचा अधिकार नाही। अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर विशाल कल्याण शहरातून पळून गेला। तो बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगावात पोहोचला।
या भागात विशालची पत्नी साक्षी हिचं माहेर आहे. आपली ओळख कुणालाही पटू नये यासाठी त्यानं दाढी केली. पेहराव बदलून तो बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. याच्यावर उपाय जो आहे तो एकीकडे वेगानं न्याय व्यवस्थेनं न्याय देणं आणि दुसरीकडे समाजामध्ये अवेअरनेस तयार करणं. कारण आपण बघितलं असेल तर अत्याचाराच्या घटनांपैकी 95% घटना नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांकडनं होतात. आमचाही प्रयत्न असेल की ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी आणि कठोरात कठोर शिक्षा मिळावी. दरम्यान आरोपी विशालवर याआधीही गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा आरोप आहे. विशाल गवळी विरोधात याआधीही विनयभंगाचे 4 गुन्हे आहेत. विशाल गवळी हा विकृत स्वभावाचा असल्याचं समोर आलंय. विशाल गवळीची आतापर्यंत 3 लग्न झाली असून सध्या तो 3ऱ्या बायकोसोबत राहतोय. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यानं 3ऱ्या पत्नीची मदत घेतली. पत्नीच्या गावी शेगाव मध्ये लपलेल्या विशाल गवळीला पत्नीसह बेड्या ठोकण्यात आल्या. बदलापूर असो वा कल्याण, शहर बदलताय मात्र विकृती तीच आहे. अशा विकृतीला आळा घालण्यासाठी कठोर कायदे आणि त्वरित न्यायाची गरज निर्माण झाली आहे. ही विकृती वेळीच ठेचण्याची गरज आहे. विशाल सारख्या नराधमांचा लवकरात लवकर योग्य निकाल लागेल असा विश्वास आता संतप्त नागरिकांनी व्यक्त केलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पुढच्या बातमीकडे. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे. 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज लाडकींना आलाय. राज्यात 60 लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाल्यानं त्यांनी आनंद व्यक्त केलाय. गेल्या 2 महिन्यापासून आम्ही वाट बघत होतो लाडकी बहीण योजनेचे आम्हाला पैसे येतील. सरकारने 2100 देण्याचे सांगितलेले होते, पण आता आम्हाला टेक्स्ट मेसेज आला 1500 रुपयांचा, तरी आम्ही खुश आहोत. राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली. आता लाभार्थी महिलांमध्ये जवळपास 12 लाख नव्या महिलांचा समावेश होतोय. आधार कार्ड लिंक न झाल्यानं ज्या महिला लाभापासून वंचित राहिल्या होत्या त्या महिलांच्या आधार कार्ड लिंकची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या 4 ते 5 दिवसात सर्व महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होतील अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली आहे. पुढच्या बातमीकडे. राज्यात आता दारू विक्रीच्या परवान्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण मद्य विक्रीचे परवाने नव्यानं देण्यासाठी सुरू करण्याचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी उत्पादन शुल्क मंत्री अजित पवारांसमोर मांडलाय. बियर शॉपीमध्ये वाईन विक्रीला परवानगी द्यावी. 1972 पासून विदेशी मद्य विक्रीचे परवाने दिलेले नाहीत, ते द्यावेत असा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी दिलाय. आता या प्रस्तावावर अर्थमंत्री काय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता आहे. इकडे 1500 रुपये देण्यासाठी बहिणीच्या नवरे आणि भावांना दारुडे करणार आहेत असा घणाघात संजय राऊतांनी महायुती सरकारवर केलाय. महसूल वाढीसाठी दारूच्या दुकानांचे परवाने वाढवणं गरजेचं आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. त्यावरून संजय राऊतांनी महायुती सरकारला खडेबोल सुनावले. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यासाठी ते लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहेत. दारूप्या 1500 रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारुडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ती अत्यंत गंभीर आहे. दारूचं दुकानं वाढवणार, त्यानंतर मी ऐकले की ड्राय डे कमी करणार. लाडक्या बहिणींना 1500 देण्यासाठी घराघरात दारू पोचवा असे एक नवीन विजन यांचं दिसतं आहे. म्हणजे बहिणींना 1500 रुपये द्यायचे आणि त्या बदल्यात बहिणींच्या घरामध्ये बेवडे दारुडे निर्माण करायचे. बातमी कांदा उत्पादकांसंदर्भातली आहे. कांदा उत्पादकांना 500 कोटींचा फटका बसलाय. कांद्याचे दर पडल्यानं शेतकरी मात्र अक्षरशः रडकुंडीला आलाय. कांद्याच्या दरात जवळपास 55% घसरण झाली. गेल्या 7 दिवसामध्ये बाजारात 2.5 लाख टन कांद्याची आवक झाली. क्विंटल मागे 2000ची घट गृहीत धरली तरी कांदा उत्पादकांना 500 कोटींचा आता फटका बसलाय. त्यामुळे शेतकरी 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी करतायत. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. एकीकडे पडलेले बाजारभाव तर दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे कांदा शेतातच चढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे बळीराजा आता चिंतेत आहे.
बियाण्यापासून ते आपल्याला काढणीपर्यंत ते पूर्ण खर्च 1 लाख रुपयापर्यंत जातो पूर्ण. आणि त्यातून आपल्याला जर 50 आणि 60 हजार रुपये होणार असेल तर ते कांदा लागवड करणेच बंद करायला पाहिजे. आता ही परिस्थिती अवकाळी पाऊस झाला तेव्हापासून नंतर धुकं आलं, परत बादळ आलं, ऊन पडलं, थंडी वाढली, त्याच्यामुळे हा कांदा पूर्ण करपून गेला. याच्यामध्ये असं आहे, थंडी जर असली तर हा कांदा पोचतो. आता थंडी बिंडी काही नाही, धुकाट वादळ असल्यामुळे हे कांद्यानं पूर्ण रोग धरलेला आहे. हे कांदा सडलेला आहे, हे कांदे एकदम कामातून गेले, याचा काहीच उपयोग नाही. मार्केटला पण चालणार नाही, कुठं चालणार नाही. काय होऊ शकतं, 20 क्विंटल कांदे जर निघले आणि ते 1200-1300 रुपये जर गेले तर लाख रुपये त्याला खर्च केलेला आहे, तर 20,000 रुपये होणार आहे आम्हाला. याच्यातून काय खर्च निघणार आहे आमचा याच्यामध्ये. पुढच्या बातमीकडे. कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी शेतकऱ्यांसाठी आता एक मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. येत्या मार्चमध्ये होणाऱ्या अधिवेशनात त्याबाबतचा नवा कायदा आणणार असल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलंय. नव्या कायद्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद असेल. नाशकात व्यापाऱ्यांकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची बैठक कृषी मंत्र्यांनी घेतली. त्यानंतर कृषी मंत्र्यांनी नवा कायदा आणणार असल्याची घोषणा केली आहे. अशा ठिकाणी जर पीक विमा काढला असेल, अशा लोकांनी पैसे घेतले असतील तर त्यांच्यावरती आम्ही कारवाई 100% करणार. कारण अशा केसेस काही निदर्शनास आलेल्या आहेत आणि त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये घोषणा केलेली आहे की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. आमच्याकडनं कुठल्याही विमा अधिकाऱ्याला, एजंटला किंवा कोणत्याही कंपनीला आम्ही पाठीशी घालणार नाही. हे तुम्हाला मी ठोसपणे सांगतो. नाही शक्य झालं तर मी मार्च अधिवेशनाचा कायदा आणण्याचा विचार आहे मला. रेल्वे भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी. भारतीय रेल्वेत RRB ग्रुप Dच्या 32,000 पेक्षा जास्त जागांची भरती केली जाणार आहे. यासाठी 23 जानेवारी 2025 पासून ऑनलाईन अर्ज भरता येतील, तर 22 फेब्रुवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे. उमेदवारांची निवड 4 टप्प्यांमध्ये केली जाईल. रेल्वेत संधी आहे बघा. RRB ग्रुप D 32,438 जागा आहेत. 23 जानेवारी 2025 पासून अर्ज भरता येतील. अधिकृत वेबसाईट ही indianrailways.gov.in या संकेतस्थळावर आहे. पॉइंट्समन, ट्रॅफिक विभाग 5,058 जागा, ट्रॅक मेंटेनर 13,187 जागा, सहाय्यक मेकॅनिकल 2,587 जागा, सहाय्यक लोकोशेड 950 जागा, पुढच्या बातमीकडे. मंत्रिमंडळ स्थापनेनंतर मंत्रालयामध्ये मंत्र्यांच्या दालनाचं नूतनीकरण केलं जात आहे. सुट्टीच्या दिवशी मंत्रालयामध्ये कारागीर वेगवेगळ्या केबिनचं काम करताना दिसत आहेत. एकीकडे विविध योजनांमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, असं असताना मंत्र्यांच्या दालनासाठी उधळपट्टी मात्र सुरू असल्याचं दिसतंय. त्यामुळेच ही उधळपट्टी कशासाठी असा सवाल विचारला जातोय. पालकमंत्री पदावरनं मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक मोठं विधान केल्याचं दिसतंय. बीडला पाठवलं तरी मी जाईन, मात्र गडचिरोलीचं पालकमंत्री पद घेण्याची इच्छा असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. आता महायुतीमधील भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही गडचिरोलीवर दावा केलाय. मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी गडचिरोलीचं पालकमंत्री पदाचे संकेत दिलेत. पालकमंत्र्याच्या संदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील. ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल. त्यांनी मला बीडला जायला सांगितलं, बीडला देखील जाईल, किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल. साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात, पण माझी स्वतःची इच्छा आहे की गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो. अर्थात या 3 नेत्यांनी मला मान्यता दिली तरच ठेवी. मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं आता दिसतंय. महामार्गावर 4 किलोमीटरपर्यंत लांब रांगा पोहोचल्या आहेत. सलग सुट्ट्या आहेत. पर्यटक गोवा आणि कोकणाकडे चालले आहेत आणि त्यामुळेच प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं दिसतंय.
महामार्गावर 4 किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्यात. मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. क्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी सर्वच जण गोव्या कोकणाकडे समुद्रकिनारी जाताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता त्या सगळ्याचा लोड हा रस्ते वाहतुकीवर आल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे रस्त्यावर सध्या प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं दिसतं. देशातील नागरिकांच्या मालमत्तांना अधिकृत चेहरा देणाऱ्या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्वामित्व योजनेचा येत्या 27 डिसेंबरला शुभारंभ महाराष्ट्रात होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ही घोषणा केली आहे. या योजनेनं जमिनीचे वाद आणि घरपट्टीचे वाद टळणार आहेत. आमचे महाराष्ट्राचे सर्व मंत्री, देशाचे सर्व मंत्री त्या जिल्ह्यामध्ये स्वामित्व योजनेची सुरुवात करणार आहेत. माननीय पंतप्रधान मोदीजी 12:30 वाजता जनतेला संबोधित करतील, स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करतील. आणि आता आंबा खवय्यांसाठी आता एक खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे. आफ्रिकेच्या मलावीमधून केंट प्रजातीचा आंबा प्रथमच भारतीय बाजारपेठेमध्ये दाखल झालाय. जगभरात प्रचंड मागणी असलेला केंट आंबा पुढील 20 दिवस ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. एपीएमसी फळ बाजारात केंट आंब्याचे 270 बॉक्स आयात झाले. हा आंबा 700 रुपये प्रति किलो दरानं विकला जातोय. ऐन थंडीत आंब्याची ग्राहकांना परवणीच आहे. मुंबईसह गुजरात आणि दक्षिण भारतात आंब्याला मोठी मागणी आहे. केंट मँगोज मलावीमधून आपण आज इम्पोर्ट केलेले आहेत आणि या मँगोची वैशिष्ट्य असं आहे का हा जगभरात प्रचंड प्रसिद्ध आहे. याचा जर तुम्ही कलर आणि साईज बघाल तर हा साईजमध्ये 400 to 500 ग्राम्स पर पीस असतो आणि ह्याला फायबरलेस असल्यामुळे याचा टेक्स्चर एकदम स्मूथ आहे. आणि आज मुंबई मार्केटमध्ये 270 बॉक्सेस आले होते. 4 किलोचं त्याचं नेट वेट आहे. 270 पैकी सगळे आंबे खपलेले आहेत. ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे देवदर्शनालाही मोठी गर्दी होताना पाहायला मिळते. त्यामुळे तुळजाभवानीचं दर्शन आजपासून 1 जानेवारीपर्यंत 22 तास खुलं राहणार आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. शेगावात येणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर आहे. 31 डिसेंबरला संत गजानन महाराज मंदिर रात्रभर खुलं असेल. राज्यासह देशभरातून शेगावात येणाऱ्या भक्तांच्या वाढत्या संख्येनं संत गजानन महाराज मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. आणि आता बातमी जम्मू काश्मीरमधनं. जम्मू काश्मीरच्या डोडात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. दरम्यान या बर्फवृष्टीचा पर्यटक आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. बर्फवृष्टीचा पर्यटकांनी आनंद घेतलाय. जम्मू काश्मीरमध्ये बर्फाची चादर पसरली आहे. नजर जाईल तिथपर्यंत बर्फाच्छादित डोंगर आणि रस्ते देखील बर्फाच्छादित झाले. त्यामुळे पर्यटकांसाठी ही मोठी पर्वणी ठरते. माथेरानच्या निसर्गाचा आणि थंडीचा आनंद घेण्यासाठी देशभरातून पर्यटक इथं दाखल झाले. माथेरानमध्ये ख्रिसमस आणि नववर्षामुळे पर्यटकांची गर्दी झालेली दिसतेय. ख्रिसमसची सजावट करून पर्यटकांचं स्वागत केलं जात आहे. त्यामुळे माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि हॉटेल हाऊसफुल झाली आहेत. मी फर्स्ट टाइम आली माथेरानला फॉर क्रिसमस. इथे प्रीती हॉटेलला. तर इथे भरपूर सारे गेम्स वगैरे आहेत. ड्रॉइंग कॉम्पिटिशन होतं. आता थोड्या वेळानंतर आमच्यासाठी हे आहे काय हॉर्स रायडिंग आहे. नंतर कराओके आहे. मग नंतर म्युझिकल चेअर्स आहे. मग मॅजिक शो आहे. सो मला भरपूर मजा येते इथे. अँड मेरी क्रिसमस. भरपूर प्रवाशांसाठी करमणुकीचे कार्यक्रम ठेवले आहेत. समजा आम्ही कॅम्प फायर नाईट आहे, क्रिसमस पार्टी आहे, सांता वगैरे असणार. रात्रीचं मॅजिक शो, जंगल सफारी असणार. रात्रीचे गेम शो पार्टी वगैरे असणार. आणि तसंच वेगवेगळे बुफे डिनर आम्ही आयोजित केले आहेत. तरी येणारे सर्व पर्यटकांनी याचा आनंद लुटावा. आणि मेरी क्रिसमस आणि येणाऱ्या नवीन वर्षासाठी हॅपी न्यू इयर 2025. एक छोटासा ब्रेक. पाहत राहा साम टीव्ही.
कझाकस्तानमधून आता एक मोठी आणि धक्कादायक बातमी. कझाकस्तानच्या अक्ताऊमध्ये प्रवासी विमान कोसळलंय. अझरबैजानवरनं हे प्रवासी विमान 72 जणांना घेऊन रशियाला जात होतं. मात्र अक्ताऊ विमानतळाजवळच हे विमान कोसळलं. 42 प्रवाशांचा यात मृत्यू झालाय. नव्या वर्षानिमित्तानं पर्यटक प्रवासाला निघालेत. या अपघातात 12 जण मात्र बचावले. कझाकस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. Люди упали. Самолет разбился. Прикинь, как